नमस्कार, मी अक्षता. आपण पाहताय मुंबई अपलोक. मराठवाड्यातील मराठा समाजाला केवळ 1909च्या इम्पेरियल गॅजेटर ऑफ हैदराबाद स्टेट मधील नोंदींच्या आधारे सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता येईल का, हा प्रश्न गेल्या काही काळात महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. या प्रश्नाचं उत्तर शोधताना इतिहास, शासकीय अभिलेख, जात प्रमाणपत्राची कायदेशीर प्रक्रिया, मागासवर्गीय आरक्षण आणि न्यायालयीन निर्णय या सर्वांचा एकत्रित विचार करावा लागतो. 1909च्या हैदराबाद स्टेट गॅजेटियर मध्ये 1909च्या जनगणनेच्या आधारे तत्कालीन हैदराबाद संस्थानांतील विविध जिल्ह्यांमध्ये जातीनिहाय लोकसंख्येच्या नोंदी करण्यात आल्या होत्या. या नोंदींमध्ये मराठा कुणबी किंवा तत्सम उल्लेख आढळत असल्याचा दावा केला जातो. त्यामुळे मराठवाड्यातील मराठा आणि कुणबी समाजाच्या ऐतिहासिक संबंधांचा अभ्यास करण्यासाठी या नोंदी निश्चितच महत्त्वाच्या ठरतात. मात्र इथे सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की ऐतिहासिक जनगणनेतील सामूहिक नोंद म्हणजे आजच्या प्रत्येक व्यक्तीच्या जातीचा अंतिम पुरावा ठरू शकतो का? कायदेशीर दृष्ट्या हा प्रश्न वेगळा आहे. एखाद्या व्यक्तीच्या पूर्वजांच्या जुन्या शासकीय अभिलेखात मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशी वैयक्तिक नोंद आढळत असेल तर त्या पुराव्याचा जात प्रमाणपत्राच्या प्रक्रियेत विचार होऊ शकतो. मात्र केवळ जुन्या जनगणनेत एखाद्या समूहाची विशिष्ट नोंद आहे म्हणून संपूर्ण समाजाला सरसकट कुणबी म्हणून घोषित केलं जाऊ शकतं का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. याच मुद्द्यावर ऐतिहासिक नोंदींच्या आधारे अनुसूचित जमातीच्या यादीत समावेशाची मागणी करणाऱ्या याचिकांचे उदाहरण दिले जाते. नंदा यादवराव संखपाळे यांच्या प्रकरणाचा संदर्भ देत असा युक्तिवाद केला जातो की जुन्या ऐतिहासिक नोंदी असल्या तरी त्यावरून थेट घटनात्मक आरक्षणाच्या यादीत समावेश करता येत नाही. म्हणूनच गॅझेटियर हा ऐतिहासिक संदर्भ असू शकतो, परंतु व्यक्तीच्या जात प्रमाणपत्रासाठी वैयक्तिक आणि कायदेशीर दृष्ट्या ग्राह्य पुराव्याची प्रक्रिया महत्वाची राहते. याच पार्श्वभूमीवर 13 ऑक्टोबर 1967 पूर्वीच्या शासकीय अभिलेखांमध्ये मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशा नोंदी असलेल्या कुटुंबांचा प्रश्न महत्वाचा आहे. अशा नोंदी असतील तर विद्यमान कायदेशीर प्रक्रियेनुसार संबंधित व्यक्तीला जात प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग उपलब्ध होऊ शकतो. मात्र प्रत्येक प्रकरणातील कागदपत्र आणि वंश परंपरा स्वतंत्रपणे तपासली जाणं आवश्यक आहे. यानंतर चर्चेत येतो तो सगळे सोयरेचा मुद्दा. 26 जानेवारी 2024 रोजी प्रस्तावित करण्यात आलेल्या नियम बदलांमध्ये जात प्रमाणपत्र मिळवताना येणाऱ्या कागदोपत्री अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अनेक कुटुंबांकडे जुन्या पिढ्यांचे अभिलेख उपलब्ध नसतात. त्यामुळे वैध नोंद असलेल्या व्यक्तीच्या नातेसंबंधांचा विचार करून प्रक्रिया सुलभ केल्यास अनेक पात्र व्यक्तींना न्याय मिळू शकतो. परंतु दुसरा प्रश्न असा की या प्रक्रियेत वैयक्तिक पुराव्याची कसोटी किती कठोर राहणार आणि त्याचा परिणाम आधीपासून ओबीसी आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या समाजांच्या हक्कांवर होणार नाही ना. आता सर्वात मोठा प्रश्न, मराठा आणि कुणबी एकच जात आहे असा शासन निर्णय सरकार काढू शकतं का? या विषयावर विविध काळातील मागासवर्ग आयोगांचे अहवाल आणि न्यायालयीन निर्णय वेगवेगळे संदर्भ देतात. काही अहवालांमध्ये मराठा आणि कुणबी या स्वतंत्र जाती असल्याचं मत व्यक्त झालं, तर 2018च्या महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालाचा संदर्भ देताना मराठा कुणबी संबंधांबाबत वेगळी भूमिका मांडली जाते. मात्र 5 मे 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयानं जय श्री लक्ष्मणराव पाटील प्रकरणात महाराष्ट्राचा 2018चा एसईबीसी आरक्षण कायदा रद्द केला. न्यायालयाचा निर्णय मुख्यतः मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास ठरवण्याचा आधार आणि 50% आरक्षणाची घटनात्मक मर्यादा या मुद्द्यांवर होता. त्यामुळे या निकालाचा थेट अर्थ मराठा आणि कुणबी एकच जात आहेत असा काढणे कायदेशीर दृष्ट्या अचूक ठरणार नाही. दरम्यान ओबीसी आरक्षणाशी संबंधित विविध याचिकांमुळे हा वाद आणखी गुंतागुंतीचा झालाय. मंगेश शंकर ससानी यांच्याशी संबंधित 2024 मधील जनहित याचिकेत ओबीसी आरक्षणाशी निगडित शासन निर्णय आणि धोरणात्मक बाबींना न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. तसेच ओबीसी आरक्षणाच्या प्रमाणाबाबतही न्यायालयीन वाद सुरू आहेत.
त्यामुळं महाराष्ट्र सरकार समोर एकाच वेळी अनेक आव्हाने उभी आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी पूर्ण करणं, वैध कुणबी नोंदी असलेल्या व्यक्तींना त्यांचा कायदेशीर हक्क मिळवून देणं, विद्यमान ओबीसी समाजाच्या आरक्षणाचे संरक्षण करणे आणि या सर्व प्रक्रियेला न्यायालयीन कसोटीवर टिकवणं, याहून महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा कायम ठेवणे. म्हणून या संपूर्ण प्रश्नाकडे केवळ राजकीय घोषणांच्या माध्यमातून पाहणं योग्य ठरणार नाही. 1909च्या गॅजेटियर इतिहासाचा महत्वाचा दस्तऐवज असू शकतो. जुन्या शासकीय नोंदी व्यक्तीच्या जातीय दाव्याला आधार देऊ शकतात. आयोग सामाजिक आणि मागासलेपणाच्या प्रश्नांचा अभ्यास करू शकतात आणि शेवटी कायद्याची अंतिम कसोटी न्यायालयात लागते. म्हणूनच प्रश्न सर्व मराठे कुणबी ठरतील का एवढाच नाही. खरा प्रश्न आहे, ज्यांच्या पूर्वजांच्या अभिलेखात कुणबीची वैध नोंद आहे त्यांना न्याय कसा मिळणार आणि त्याच वेळी विद्यमान ओबीसी समाजाच्या घटनात्मक हक्कांचे संरक्षण कसे होणार. ऐतिहासिक पुरावे, वैयक्तिक शासकीय अभिलेख, कायदेशीर प्रक्रिया, घटनात्मक तरतुदी आणि न्यायालयीन कसोटी यांचा समतोल साधण्यात, कारण महाराष्ट्रातील कोणत्याही समाजाला न्याय देताना दुसऱ्या समाजावर अन्याय होऊ नये आणि आरक्षणाचा प्रश्न सामाजिक संघर्षाचे कारण न बनता कायदा, पुरावा आणि सामाजिक न्यायाच्या चौकटीत सुटला पाहिजे.